नमस्कार. सध्या आपण आहोत हे नाईक बेट परिसर आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे जे या ठिकाणी चालू आहे हे नायडू STP जो आहे पुण्यातला नायडू हॉस्पिटलच्या जागेमधला, त्याचं हे कामकाज चालू आहे. हे टँक बनवायचं काम चालू आहे सध्या. समोर आपण बघतो एक क्रेन एक उभी आहे. पलीकडं RMC प्लांट आहे. ह्या RMCचा ट्रक आहे आणि बाकीच्या या इमारती आहेत. पलीकडे रेल्वेची आणि SSPMS कॉलेजची पण इमारत या ठिकाणी पलीकडे आपल्याला दिसते काही प्रमाणात. तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हा नाईक बेटचा परिसर आहे आणि नाईक बेटच्या परिसरामध्ये जे काही नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पाचं काम चालू होतं ते आपण एप्रिल महिन्यामध्ये बघितलं. तर त्या एप्रिल महिन्यामध्ये आपण या ठिकाणी जे आपण हे पाणी दिसतंय म्हणजे या कंपाऊंड वॉलच्या पलीकडं जे पाणी आहे, ह्या पाण्याचा जो बेस आहे जो साधारणपणे 30 फूट खाली आहे, या 30 फूट खाली असणाऱ्या पाण्याच्या म्हणजे पात्राच्या बेसमध्ये तळाला आपण चालत जाऊन बन गार्डनला गेलो होतो. तर असा हा नाईक बेट परिसर. पलीकडच्या बाजूला आपण बघू शकतो ही झाडं देखील काही प्रमाणामध्ये पाण्यामध्ये डुबलेली आहेत. हे जे कंपाऊंड वॉलसारखं जे दिसतंय, या कंपाऊंड वॉलच्या ह्या चेंबरच्या आणि कंपाऊंड वॉलच्या मधल्या भागामध्ये पेवमेंट होणार आहे. नागरिकांना चालण्यासाठी जागा होणार आहे असं याचं नियोजन आहे. तर त्या कंपाऊंड वॉलसारखा जो प्रकार दिसतो, शटरिंग जे दिसतं आहे, या शटरिंगच्या पलीकडे नदीचा प्रवाह आहे, ज्यामध्ये ह्या STPमधून निघणारं पाणी जे असणार आहे, प्रक्रिया केलेलं मैला पाणी, ते प्रक्रिया केलेलं नाही मैला पाणी या पात्रामध्ये सोडलं जाणार आहे या ठिकाणावरून. आणि त्यानंतर हा प्रवाह पुढे जाऊन बन गार्डनला पोचणार. या बाजूला या साईडला COP कॉलेज आणि संगम घाट परिसर आहे. पलीकडे आपण जी नारळं दिसत आहेत ही नारळं STP नाईक बेट परिसरातल्या आहेत आणि हा सर्व परिसर जो आहे हा नाईक बेट परिसर. त्या ठिकाणी असणारं हे मुळा मुठा नदीच्या संगमामधून आलेलं पाणी, जे आज 25 जुलै रोजी खडकवासला धरण, मुळशी धरण या धरणातनं वाहून आलेलं पाणी, पवना नदीतनं वाहून आलेलं पाणी बन गार्डनच्या दिशेने हे प्रवाहित होत आहे. पाण्याचा प्रवाहाचा वेग जो इतर वेळी असतो त्यापेक्षा हा कैक पटीने जास्त असणारा वेग. आत्ता देखील खूप कमी प्रमाणामध्ये परिसरामध्ये पाऊस होतो आहे. त्या स्थितीमध्ये पाण्याचा हा वेग आहे, पाण्याचा हा प्रवाह एवढ्या उंचीवर आलेला आहे, ज्यावेळेस मुळा मुठा नदी तिथं खरंच रौद्र रूप धारण करेल, अशा वेळेस हा प्रवाह आणि हे सर्व नदीकाठ सुशोभीकरण काय त्याची स्थिती होईल याचा आपण विचार करू शकता. धन्यवाद.